आणि इकडे महायुती सरकारमधल्या मंत्र्यांचं खांदेपालट होणार अशी शक्यता वर्तवली जाते। वाचाळ आणि वादग्रस्त मंत्र्यांवर मुख्यमंत्री फडणवीस नाराज आहेत। वादग्रस्त मंत्र्यांचा थेट राजीनामा घेण्याऐवजी खांदेपालट होणार अशी शक्यता वर्तवली जाते। खांदेपालट करून वादग्रस्त मंत्र्यांविरोधातला जनतेचा रोष कमी करायचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे असं कळतंय। तर वाचाळ आणि वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी त्या पक्षाच्या नेत्यांवर असणार आहे। माणिक कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा त्यांना काढावा लागेल। शेतकऱ्यांचा केलेला अपमान अशा खातेबदलातून दूर होतो का? कृषी मंत्री असताना केलेला गुन्हा त्यांचं फक्त खातं बदलून धुवून निघेल पाप। अजित पवार नाही मान्य ना अशी कोणतीही चर्चा कोर टीम मध्ये किंवा कोर टीमची तातडीची बैठक अशी काहीही लावण्यात आलेली नाही। आणि साधारणतः मंत्रिमंडळाच्या संदर्भात कोणताही निर्णय हा केंद्रीय स्तरावर होत असतो। राज्य स्तरावरच्या नेतृत्वांना या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती अगोदर प्राप्त होत नाही। असा काही बदल होणार असेल तर तो ज्या क्षणी होईल त्या क्षणीच आपल्यापर्यंत पोहोचत असतो। हे त्यांचा अधिकाराचा बाब आहे, तर त्याच्याबद्दल आम्ही काय प्रतिक्रिया देता येणार नाही। परंतु परफॉर्मन्स चांगले मंत्री असलं तर सरकार सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू शकते।